नमस्कार. लोकअपेक्षा न्यूजमध्ये मी युगांतर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरील मुलाखत ऐकणार आहोत. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन, 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन हे भारताचे सर्वश्रेष्ठ सण आहेत. देशासाठी ज्या दिवशी खरंच काही चांगलं घडलं तो दिवस म्हणजे आनंदाचा सण उत्सव. भारतासाठी जे काही चांगलं घडलं त्या दिवशीची आठवण म्हणून आपण आपला प्रत्येक राष्ट्रीय सण हा फार मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे. आपले राष्ट्रीय सण केवळ शाळा कॉलेजमध्येच नाही तर सर्व भारतीयांना घराघरामध्ये फार मोठ्या उत्साहाने साजरे केले पाहिजे. त्यासाठी गेल्या 22 वर्षापासून सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत हे आज आपल्या लोकअपेक्षाच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. लोकअपेक्षा न्यूजच्या संपादिका संजना यांनी संस्कृतीचे डबके प्रवाहित करण्याची दिशा यावर प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत यांची विशेष मुलाखत घेतली आहे. चला तर मग जाणूयात संस्कृतीचे डबके प्रवाहित करण्याची दिशा लोकअपेक्षा न्यूजवर. नमस्कार. लोकापेक्षा न्यूजमध्ये मी संजना आपलं मनपूर्वक स्वागत करते. नुकताच 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं भारतीय संविधानावर बरीच चर्चा सुरू झाली. संविधानाशी संबंधित पण एका वेगळ्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज लोकापेक्षाच्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत निमंत्रित आहेत. भारतातील साकळलेल्या संस्कृतीला प्रवाहित करून भारतात नवी संविधान संस्कृती निर्माण करण्यासाठी ते गेले 22 वर्ष कार्यरत आहेत. आज त्यांच्याशी संस्कृतीचे डबके प्रवाहित करण्याची दिशा या विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. 2002 साली आपण संविधान गौरव महोत्सव घेतला. ही घेण्याची संकल्पना आपल्याला कधी सुचली आणि कशी सुचली? 2002 साली पहिला संविधान गौरव महोत्सव साजरा केलेला असला तरी संविधानाच्या संदर्भात माझ्या मनात त्या आधीच चिंतन चालू झालेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये कृती देखील मी व्यक्तिगत पातळीवरून केलेली होती. माझी अशी नेहमीच भूमिका राहिलेली आहे की जे बोलायचं ते प्रत्यक्षात आपण आपल्या जीवनामध्ये करायचं, करून दाखवायचं. जे करता येतं तेच बोलायचं, अन्यथा बोलायचं नाही. अशा प्रकारची भूमिका मी घेतो आणि संस्कृतीच्या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये सातत्यानं असं गंभीर चिंतन बऱ्याच दिवसांपासून चालू राहिलेलं आहे. कारण संस्कृती ही मानवी जीवनामध्ये फार महत्त्वाची असते. संस्कृती माणसाच्या मनावरती फार मोठा परिणाम करत असते. माणसांचं मन तयार करत असते, त्याचा माइंडसेट घडवत असते. आणि म्हणून सभोवताली मी जी संस्कृती पाहत होतो, जेव्हा मी समाजाचं निरीक्षण करायला लागलो, विचार करायला लागलो, स्वतंत्रपणानं मला काही दिसायला लागलं, तेव्हा सभोवतीच्या संस्कृतीमध्ये समाजाला पुढे नेणारे घटक काही आहेत, परंतु या संस्कृतीमध्ये बरेच घटक समाजाला मागे नेणारे, जैसे थे अवस्थेत ठेवणारे, अंधश्रद्धा ठेवणारे अशा स्वरूपाचे फार मोठे घटक आहेत. आणि संस्कृतीमध्ये जे संस्कृतीचं म्हणून साजरं केलं जातं त्यामध्ये मला असं आढळलं की त्या गोष्टी पुन्हा पुन्हा संस्कृतीच्या नावानं आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात केल्या जातात. जेव्हा समाज त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो तेव्हा त्या समाजाचा विकास थांबलेला आहे असं म्हणावं लागतं. मला संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपल्या संस्कृतीचा विकास थांबलेला आहे असं लक्षात येतं. पाण्याचा प्रवाह जर प्रवाहित असेल, खळाळता असेल तर तो नितळ राहतो आणि खळाळता प्रवाहच, आपण नदीच्या पाण्याचा खळाळता प्रवाह जर पाहिला तर नदीच्या पाण्याचा खळाळता प्रवाह खळाळत राहतो आणि आजूबाजूच्या परिसराचं सिंचन करून हा प्रवाह सभोवताली हरित क्रांती करत असतो. एक सुंदर अशा स्वरूपाची हिरवळ निर्माण करत असतो.
संस्कृतीकडे सुद्धा मी याच दृष्टिकोनातून जेव्हा बघायला लागलो तेव्हा आपल्या संस्कृतीचा प्रवाह खळाळता नाहीये. तो संस्कृतीचा प्रवाह साचलेला आहे असं माझ्या लक्षात आलं. संस्कृतीच्या प्रवाहाचं डबकं बनलेलं आहे. संस्कृतीच्या नावानं नवं काही माणसं करतच नाहीयेत. आपल्या संस्कृतीचा आजच्या काळाला अनुकूल पद्धतीनं जसा विकास होणं आवश्यक आहे तशा प्रकारचा विकासच आपले लोक करत नाहीयेत असं माझ्या लक्षात आलं. म्हणून आपण या संस्कृतीचा विकास करण्यासाठी नवं काही केलं पाहिजे असे विचार माझ्या मनामध्ये वारंवार येत होते. आणि नवं करायचं म्हणून करायचं असं नव्हे तर आजच्या काळाला जे आवश्यक आहे ते नवं केलं पाहिजे. समाज मनाला जे पुढे नेईल, समाज मनाला जे बळ देईल आणि देशातील समाज मनामध्ये देशासमोर असलेली वर्तमानातली आणि भविष्य काळातली आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य मनामनामध्ये निर्माण करेल अशा प्रकारची संस्कृती, अशा दिशेनं आपल्या संस्कृतीचा विकास झाला पाहिजे असं मला स्वतःला वाटत होतं. आणि या भूमिकेतून सभोवतीचे उत्सव महोत्सव मी जे पाहत होतो त्यात तोच तोपणा होता. मागे नेणं होतं, पुढे नेणं नव्हतं, अंधश्रद्धांची जोपासना करणं होतं, बुद्धिवाद वाढवणं नव्हतं किंवा नाही आजही असं माझ्या लक्षात येतं. म्हणून संस्कृती म्हणजे जुनं ते जशास तसं जतन करणं नसतं तर संस्कृती म्हणजे प्रवाहित होणारा, खळखळणारा प्रवाह असला पाहिजे. संस्कृतीच्या झाडाला नवी नवी पालवी फुटली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे झाडाला सुद्धा नवी पालवी फुटायची असेल तर आधीची जुनी पानं पिवळी होतात, वाळतात आणि गळून पडतात. जुनाट झालेली पानं गळून पडतात तेव्हा झाडाला नवी पालवी येते. त्याचप्रमाणे संस्कृतीची सुद्धा काही पानं जुनी होतात, पिवळी पडतात, वाळून जातात. तरीही त्याच पानांना संस्कृतीच्या नावानं आपल्या देशामधले लोक कवटाळतात. नक्कीच प्रवाह खळाळता न ठेवता डबकं बनलं संस्कृतीचं. त्या डबक्यात शेवाळ साचलं. नवे अपायकारक अशा प्रकारचे अनेक जीवजंतू संस्कृतीच्या डबक्यामध्ये साचले. आणि म्हणून मला असं वाटलं की आज आपण जे जगतो आहोत ते संवैधानिक भारतामध्ये जगतो आहोत. संविधानाच्या पायावर आपलं हे जे राष्ट्र उभं आहे या भारतामध्ये आपण जगतो आहोत. तेव्हा भारताला संविधानावर आधारलेली संस्कृती दिली पाहिजे, ती विकसित केली पाहिजे. आणि भारतीय संविधानामध्ये अशा प्रकारची संस्कृती विकसित करण्याची प्रचंड मोठी वैचारिक ऊर्जा आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. आणि मग ही ऊर्जा घेऊन कोणती ऊर्जा आहे? तत्वज्ञान आहे संविधानामध्ये, मानव कल्याणकारी अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे संविधानामध्ये, मानव कल्याणकारी अशा प्रकारची मूल्य आहेत. ही मूल्य आणि हे तत्वज्ञान घेऊन भारतामध्ये नव्या संस्कृतीचा विकास करता येऊ शकतो हे माझ्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून मी 2002 साली युवा प्रबोधन मंच या संघटनेच्या संविधान गौरव महोत्सव समितीच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे देशातला पहिला संविधान गौरव महोत्सव 2002 साली घेतलेला असला तरी यापूर्वी युवा प्रबोधन मंचाचे कार्यक्रम चालूच होते. युवकांच्या मनाची मशागत करणं चालूच होतं. आणि व्यक्तिगत जीवनामध्ये माझ्या जीवनात एक महत्त्वाचा प्रसंग आला. मी अत्यंत गरीब परिस्थितीतून इथपर्यंत आलो, संघर्ष करत इथपर्यंत आलो. आणि नांदेड शहरामध्ये मी स्वतःचं घर बांधलं. तेव्हा माझ्या मनामध्ये हे विचार आले की माझं हे घर मी जे बांधलेलं आहे ते घर मी बांधू शकलो ते केवळ आणि केवळ भारतीय संविधानाच्या समतावादी धोरणामुळं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीमध्ये असलेले नवराष्ट्र निर्माते सर्वच संविधान तज्ञ यांचा एक व्यापक स्वरूपाचा ध्येयवाद होता. त्यांच्या ध्येयवादातून भारतीय संविधानाला एक समतावादी रूप प्राप्त झालं. आणि पूर्वीच्या कालखंडामध्ये जो विषमतावाद होता तो नष्ट करून समतावादी दिशेनं या देशामध्ये आपणाला वाटचाल करायची आहे. आणि विषमतेचे जे बळी ठरलेले आहेत त्यांना बळ देण्याचं काम भारतीय संविधानानं केलं.
मग आरक्षणाचं तत्व असेल त्या तत्वाच्या मुळे असेल, शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं असेल त्या तत्वाच्या मुळे असेल, माझ्यासारखी लाखो नव्हे कोट्यावधी माणसं सन्माननीय स्थितीमध्ये या देशात आली. मी घर संविधानामुळे बांधलं. मी घर बांधलं तेव्हा त्या घराच्या गृहप्रवेशाच्या वेळी संस्कृती येते. आणि अनेक माणसं घर बांधतात तेव्हा संस्कृतीच्या नावानं जे काही करतात ते ज्याच्यामुळं ते घर बांधू शकले, ज्याच्यामुळं ते सन्माननीय स्थितीत आले, त्याचं स्मरण लोक करत नाहीत. मला वाटलं मी ते करणार. बरोबर. कालबाह्य गोष्टीचं स्मरण करतात, ज्याचा काहीही संबंध नाही आजच्या जीवनाशी, अशा गोष्टीचा गौरव करतात, समारंभ करतात, संस्कृतीच्या नावाखाली समारंभ करतात. मी म्हटलं मला असं करायचं नाही. मला सत्यावर आधारलेल्या गोष्टीबद्दलचा आदरभाव व्यक्त करायचा आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि घर बांधून झालं म्हणून आनंदानं हुरळून जावं अशीही स्थिती आपल्या देशात नाही, याचंही भान मला होतं. कारण मला जरी घर मिळालं असलं तरी माझ्या देशामधले माझे देशबांधव अजूनही असंख्य देशबांधव झोपडपट्टीमध्ये राहतात, असंख्य देशबांधव फुटपाथवरती राहतात, असंख्य देशबांधव रेल्वे स्टेशनवरती राहतात. घर नसलेल्या देशबांधवांची मी किमान आठवण केली पाहिजे ही भूमिका माझ्या मनामध्ये त्यावेळेला आली. आणि नांदेड शहरातल्या भिकेवर जगणाऱ्या भारतीय नागरिकांना मी सन्माननीय निमंत्रण दिलं. निमंत्रण पत्रिकेतच लिहिलं की या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये भिकेवर जगणारे भारतीय नागरिक पहिल्या पंक्तीत जेवतील, ही भूमिका घेतली. आणि भारतीय संविधानामुळे मी घर बांधू शकलेलो आहे म्हणून सन्माननीय पद्धतीनं सजलेल्या टेबलवरती संविधान ठेवलं, आलेल्या लोकांच्यासाठी सूचना लावली की या आणि संविधानातलं एक तरी कलम वाचा, ही भूमिका त्यामध्ये घेतली. आणि त्याच वेळी संविधान समीक्षा आयोग नेमला गेला होता केंद्र शासनाकडून. त्याचा हेतू शुद्ध आहे काय या विषयावर आणि भिकारपण निर्मूलनातील समाज आणि शासनाची जबाबदारी या विषयावर परिसंवाद घडवून आणला. 1998ला मी गृहप्रवेशाचा कार्यक्रम केला. या 1998 सालापासूनच संविधान गौरव महोत्सव आणि संविधान संस्कृतीच्या संदर्भातले विचार माझ्या मनामध्ये येऊ लागलेले होते. आणि त्यानंतर ही संविधान गौरव महोत्सवाच्या माध्यमातून भारतामध्ये संविधान संस्कृती निर्माण करण्याची प्रक्रिया आम्ही युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून इथे सुरू केली. भारतीयांच्या मनात संविधान जागृती निर्माण करण्यासाठी आपण कोणकोणते उपक्रम केलेत त्याबद्दल थोडक्यात सांगा. संविधान गौरव महोत्सव हा सर्वात महत्त्वाचा उपक्रम. कारण महोत्सवाच्या नावानं आपल्या देशामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम राबवल्या जातात त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये लोकांचा प्रचंड मोठा उत्साह असतो. कोट्यावधी रुपये त्यासाठी खर्च केले जातात, फार मोठा वेळ त्यामध्ये खर्च केला जातो, असं होतं त्या संदर्भामध्ये. पण त्याचा लाभ समाजाला ज्या पद्धतीनं यायला हवा, मिळायला हवा, तेवढ्या प्रमाणात तो मिळत नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून माझी भूमिका ही आहे की संस्कृतीमध्ये जे चाललेलं आहे ते खोडत बसण्यापेक्षा, त्याला नावं ठेवत बसण्यापेक्षा, काय नको आहे काय चुकीचं आहे हे फक्त सांगत बसण्यापेक्षा, काय करणं आवश्यक आहे, काय योग्य आहे, काय हिताचं आहे हे सांगणं आणि नुसतंच सांगणं नव्हे तर ते प्रत्यक्षात करून दाखवणं ही भूमिका परिवर्तनवादी मंडळींनी घेतली पाहिजे. परिवर्तनवादी मंडळी अशा प्रकारची भूमिका न घेता केवळ खोडत राहतात. हे खोडत राहणं चुकीचं आहे हे माझं म्हणणं होतं. आणि म्हणून मी सांस्कृतिक पर्याय देण्यासाठी, संस्कृतीचं डबकं प्रवाहित करण्यासाठी, तेच ते करणं म्हणजे डबकं होणं, बरोबर, ते प्रवाहित करण्यासाठी म्हणून
2002 साली नांदेड शहरामध्ये युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून संविधान गौरव महोत्सव साजरा केला गेला. माझ्या माहितीनुसार भारतामधला हा पहिला संविधान गौरव महोत्सव होता. या संविधान गौरव महोत्सवामध्ये संविधान जागरण यात्रा काढली गेली. त्यामध्ये या देशाचा ग्रंथ महान संविधान संविधान, दैव नशिबा नाही थारा, मेंदू मनगट आमचा नारा, संविधानाने काय दिले माणुसकीचे जिने दिले, संविधानाचे प्रास्ताविक घराघरात लावा, प्रसार माध्यमांनो जागे व्हा, संविधान मूल्ये मनामनात रुजवा, अशा प्रकारच्या अनेक घोषणा आणि संविधानाबद्दलचे फलक वगैरे अशा पद्धतीनं ही संविधान जागरण यात्रा काढली. देशातल्या नव्या पिढ्यांनी भारतीय संविधान समजून घ्यावं आणि भारतीय संविधानाच्या दिशेनं आपल्या व्यक्तिमत्वातील सुप्त कलागुणांचा विकास त्यांनी करावा, यासाठी संविधान केंद्री अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं. त्या माध्यमातून आपण काय केलं? महाराष्ट्र पातळीवरच्या वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संविधान गौरव गीत लेखन स्पर्धा, संविधान गौरव गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, अशा प्रकारच्या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून संविधानाचा संदेश मांडला पाहिजे, ही भूमिका त्यामध्ये मांडली. आणि संविधानावर अभ्यास करायला आणि संविधानावर चिंतन करून संविधानाच्या संस्कृतीच्या दिशेनं नवनिर्मिती करायला या स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही प्रवृत्त केलं. दुसरा भाग संविधान केंद्रित चिंतनाचा होता. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण वक्त्यांना निमंत्रित करून आपण भारतीय संविधानाचं मोल आणि भारतीय संविधानाची जागरूकता कशा पद्धतीने या देशामध्ये वाढली पाहिजे याबद्दलचं दिवसभराचं चिंतन त्यामध्ये केलं. परिसंवादांच्या माध्यमातून, व्याख्यानांच्या माध्यमातून, जिसमें स्पष्ट शब्दों में लिखा गया है हम भारत के लोग. अशा पद्धतीनं या संविधान गौरव महोत्सवाच्या माध्यमातून संविधान संस्कृतीच्या दिशा देण्याचा प्रयत्न केला, संस्कृतीच्या प्रवाहाला खळाळतं करण्याचा प्रयत्न केला. आणि केवळ एक संविधान गौरव महोत्सव घेऊन आम्ही थांबलेलो नाही, तर नंतर अनेक संविधान गौरव महोत्सव घेतले. या संविधान गौरव महोत्सवामध्ये शासनाला आणि समाजाला काही महत्त्वपूर्ण वैचारिक दिशा दिल्या. संजना, मी तुम्हाला सांगतो की 2002 साली आम्ही युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून संविधान गौरव महोत्सव साजरा केला. तोपर्यंत आणि त्याच्यानंतरही बरीच वर्ष भारतीय संविधानाचं प्रियांबल, उद्देशिका, ज्याला प्रास्ताविका देखील म्हणतात, हे प्रियांबल पाठ्यपुस्तकात छापलेलं नव्हतं. आमचं असं मत आहे की खरं म्हणजे हे 1950लाच पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे होतं. फार झालं 51-55 पर्यंत छापायला पाहिजे होतं, छापलेलं नव्हतं. आम्ही पहिल्या संविधान गौरव महोत्सवामध्ये ठराव एक घेतला की संविधानाची उद्देशिका हा नवराष्ट्र निर्माणाचा फार मोठा ध्येयवाद आहे आणि तो ध्येयवाद भारतीयांच्या काळजावर कोरला गेला पाहिजे असं आमचं मत होतं. म्हणून शासनाला आम्ही त्या काळामध्ये ठरावाच्या माध्यमातून काही निर्देश दिले की संविधानाचं प्रास्ताविक पाठ्यपुस्तकात छापा. हा फार मोठा संदेश आहे, महत्वाचा संदेश आहे नवराष्ट्र निर्माण करण्याचा. संविधानाच्या प्रास्ताविकाला शिल्पबद्ध करून शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये लावा. भारतीय संविधानाचा समावेश सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमात करा. शासकीय पातळीवरून संविधानाच्या जागरणाचे कार्यक्रम करा. अशा प्रकारचे अनेकविध ठराव आम्ही त्या संविधान महोत्सवात केले. त्या ठरावांचा नंतर पाठपुरावा केला. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री इत्यादींना हे ठराव पाठवले. प्रत्यक्ष भेटी घेतल्यानंतरच्या काळामध्ये या संदर्भामध्ये मोर्चे काढले कलेक्टर ऑफिसवरती आणि त्यातून संविधानाचं व्यापक प्रमाणामध्ये एक जागरण सातत्यानं चालू ठेवलं. ते जागरण अजूनही चालूच आहे आमचं.
कलांच्या माध्यमातून संविधान मूल्ये जनमानसामध्ये रुजली पाहिजेत, यासाठी संविधान संस्कृती चित्र प्रदर्शन आम्ही तयार केलेलं आहे. आणि संविधान संस्कृती चित्र प्रदर्शन मराठवाड्यातल्या जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही भरवलेलं आहे. महाराष्ट्रातल्या साताऱ्यामध्ये आम्ही भरवलं, नाशिकमध्ये भरवलं, इतरही जिल्ह्यांमध्ये भरवलं. आणि चित्रकलेच्या माध्यमातून, या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून संविधानातली मूल्य, संविधानानं दिलेले हक्क, संविधानानं करायला सांगितलेली कर्तव्य, हे सगळं आम्ही समाज मनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. दुसरं, संगीत कलेच्या माध्यमातून संविधान मूल्य रुजवता येऊ शकतात म्हणून संविधान गीत रजनीसारखे कार्यक्रमही आम्ही केले. आणि अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधान संस्कृती भारतीय जनमानसामध्ये रुजवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत आणि अजूनही आमचे हे प्रयत्न सुरूच आहेत. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या उपक्रमाचा कसा उपयोग होईल? आम्ही हे जे भारतीय संस्कृतीला प्रवाहित करण्याचे आणि भारतामध्ये संविधान संस्कृती निर्माण करून ती मनामनामध्ये रुजवण्याचे उपक्रम करत आहोत, ते उपक्रम केवळ संस्कृतीचा विकास करणारे उपक्रम आहेत असं नाही, तर जनमानस तयार करणारे, देशाला जशा प्रकारचं जनमानस आवश्यक आहे तशा प्रकारचं जनमानस या संविधान संस्कृतीच्या उपक्रमामधून तयार होणार आहे. कसं होणार आहे? कसं जनमानस आपणाला हवं आहे? भेदाभेदी मानसिकतेचं जनमानस आपणाला नको आहे. विषमतावादी जनमानस आपणाला नको आहे. ते राष्ट्रीय एकात्मतेला आड येणारं जनमानस आहे. अंधश्रद्ध जनमानस आपणाला नको आहे. आपणाला बुद्धिवादी जनमानस हवं आहे. आपणाला परिवर्तनवादी जनमानस हवं आहे. विज्ञानवादी जनमानस हवं आहे. आणि आपणाला कसं जनमानस हवं आहे? परस्परांशी भगिनी बंधुत्वाच्या नात्यानं वर्तन करणारं जनमानस हवं आहे. संकुचिततेनं वागणारं जनमानस आपणाला नको आहे. सर्वसमावेशकतेनं वागणारं जनमानस आपणाला हवं आहे. अशा प्रकारचं जनमानस तयार करायचं असेल तर देशामध्ये अशाच मूल्यांवर आधारलेलं सांस्कृतिक वातावरण तयार करायचं असतं. आणि संविधान संस्कृती निर्माण करण्यासाठी संविधान गौरव महोत्सव आणि यासारखे जे अनेकविध उपक्रम आम्ही करतो आहोत, त्या उपक्रमांच्या माध्यमातून नव्या भारताला घडवणारं बुद्धिवादी, विज्ञानवादी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवता, सत्य, शांती, अहिंसा, सहकार, निस्पृहता, बुद्धिवाद, विज्ञानवाद या मूल्यांना अनुसरणारं जनमानस या सांस्कृतिक वातावरणातून आपल्या देशामध्ये तयार होईल. आणि आपल्या देशामध्ये अशा प्रकारचं सांस्कृतिक वातावरण तयार झालं, या सांस्कृतिक वातावरणामध्ये तयार होणारी माणसं देशाला घडवण्यासाठी जिद्दीनं काम करतील, संकुचिततेमध्ये बंदिस्त राहणार नाहीत आणि देशाचा सर्व अंगांनी विकास घडवून आणण्याची प्रक्रिया आपल्या देशामध्ये सुरू होईल आणि देश उत्तम रीतीनं सर्व अंगानं विकसित होऊ शकेल. आपल्या उपक्रमातून असं दिसतंय की आपण युवा पिढी किंवा विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानलात, तर या माध्यमातून भारतातील ज्येष्ठ नागरिक आणि युवा पिढीला कोणती जबाबदारी घ्यायला पाहिजे जेणेकरून हा उपक्रम व्यापक बनेल? भारतातील ज्येष्ठ नागरिकांची मानसिकता काय आहे आणि तरुणांची मानसिकता काय आहे हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतातल्या बहुतांश ज्येष्ठ नागरिकांची सांस्कृतिक मानसिकता काय आहे हा विचार जर आपण केला तर ज्येष्ठ नागरिकांची सांस्कृतिक मानसिकता ही भूतकाळामध्ये रंगणारी आहे.
मी त्याला असं म्हणेल, केवळ भूतकाळात रमणारीच नव्हे तर पुराण कालखंडामध्ये रमणारी आहे, ज्या पुराण कालखंडाचा आणि आजचा फारसा संबंध राहिलेला नाही. मग पौराणिक कथा, दंतकथा यामध्ये हे समाजमन रंगतं. त्यामध्ये अद्भुतता असते, चमत्कारिकता असते, दैववाद असतो आणि त्यातून मग अशाच प्रकारचं दैववादी, नशीबवादी जनमानस तयार होतं. आपणाला अशा प्रकारचं जनमानस जर आपल्या देशामध्ये राहिलं तर देशासमोरची आव्हानं हे जनमानस पेलू शकणार नाही. तरुणांचं जनमानस कसं आहे तर तरुण देखील हव्या तेवढ्या प्रमाणात आपल्या देशातले बुद्धिवादी झालेले नाहीत, विज्ञानवादी झालेले नाहीत. तर तरुणांच्या मनामध्ये देखील आपला जो साचलेला सांस्कृतिक प्रवाह आहे, साकळलेला, ज्याला मी डबकं झालेला सांस्कृतिक प्रवाह म्हणतो, हा प्रवाह जुन्या कालबाह्य गोष्टीच तरुण पिढीच्या देखील वारंवार माथी मारतो आणि आजच्या कालखंडामध्ये ज्या प्रकारे, ज्या दिशेनं संविधानाचा विकास, संस्कृतीचा विकास केला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाहीये. म्हणून देशातल्या ज्येष्ठ नागरिकांनी देखील जुनाट मानसिकतेतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या वर्तमान काळाला आवश्यक गोष्टी कोणकोणत्या आहेत, आवश्यक मूल्ये कोणकोणती आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. तर वर्तमान कालखंडाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्ये महत्त्वाची आहेत. सेक्युलरिझम, बुद्धिवाद, विज्ञानवाद ही मूल्ये महत्त्वाची आहेत. हे ज्येष्ठ नागरिकांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे, तरुणांनीही लक्षात घेतलं पाहिजे आणि जरा नवा विचार केला पाहिजे, नवं काही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या भारतीय संविधानानं नवं काही करण्याच्या फार मोठ्या वैचारिक दिशा दिलेल्या आहेत. त्याच्याकडं आपल्या देशातले ज्येष्ठ नागरिक आणि आपल्या देशातला युवा वर्ग देखील अजूनही फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतो आहे. आणि असं दुर्लक्ष का होतं, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो असं नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्ग यांच्या मनावर जुनाट संस्कृतीचा भडीमार सातत्यानं होतो आणि त्या भडीमारामुळं स्वतंत्र, नवं काही निर्माण करण्याचा विचारच या माणसांच्या डोक्यामध्ये येत नाही आहे. संविधान गौरव महोत्सव आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही ही दिशा देण्याचा प्रयत्न करतो आहोत की नव्या पिढीने तेच ते करणं बंद केलं पाहिजे, माझं म्हणणं आहे. पण यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून किंवा घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडून त्यांच्यावर त्याच विचारांचा जर मारा केला तर ते नवे विचार आत्मसात करू शकणार नाही. काय असतं की जुनी पिढी आणि नवी पिढी यांची मानसिकता वेगळीच असते. जुन्या पिढीची मानसिकता अधिक परंपरावादी असते, नव्या पिढीची मानसिकता तितकी परंपरावादी नसते. आणि मग जुनी पिढी जर तेच ते लादत असेल आणि जे काळाला अनुकूल नसेल आणि काळाला हितकारकही नसेल, अशा प्रकारच्या गोष्टी असतील तर त्या गोष्टी नव्या पिढीनं नाकारल्या पाहिजेत. नव्या पिढीनं बंडखोरी केली पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये सांस्कृतिक बंडखोरी करण्याची गरज आहे. ही सांस्कृतिक बंडखोरी आपल्याकडे होतच नाहीये. आम्ही ही संविधान संस्कृतीची संकल्पना जी मांडतो आहोत, जी अनेकांना नीटपणानं अजूनही कळत नाहीये, ही संविधान संस्कृतीची संकल्पना म्हणजे एक सांस्कृतिक बंडखोरी आहे. बरोबर. आणि ही बंडखोरी घराघरामध्ये नव्या पिढीनं केली पाहिजे. परंतु नवी पिढीच आधी तयार असली पाहिजे ना. नव्या पिढीनं हे लक्षात घेतलं पाहिजे की आज आपल्या जीवनामध्ये जे वेगवेगळे लाभ आपल्याला मिळतात, प्रत्येक समूहातील, प्रत्येक जातीतील, प्रत्येक धर्मातील प्रत्येक तरुणाला भारतीय संविधानानं काहीतरी दिलेलं आहे. आणि भारतीय संविधानानं दिलेल्या देणग्यांचा लाभ घेऊनच या देशातली युवा पिढी स्वतःच्या जीवनाचा विकास करते आहे, व्यापक अर्थानं आपण जर समजून घेतलं तर.
आणि म्हणून भारतीय संविधानाबद्दलचा आदरभाव, संविधान निर्मात्यांबद्दलचा आदरभाव या नव्या पिढ्यांच्या मनामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून मी ते करणार नाही. मी सांस्कृतिक डबक्यामध्ये अडकणार नाही, तर सांस्कृतिक डबक्याला फोडून संविधान संस्कृतीच्या दिशेनं नवा प्रवाह मी विकसित करण्याचा प्रयत्न करेल. याचा विचार नव्या पिढीनं, युवा वर्गानं केला पाहिजे आणि त्यासाठी व्यक्तिगत जीवनात, सार्वजनिक जीवनात कृती केली पाहिजे. आजही आम्ही 2002 साली पहिला संविधान गौरव महोत्सव घेतला, तरीही गावागावामध्ये उत्साहानं जुनाट स्वरूपाचे कालबाह्य झालेले महोत्सव ज्या मोठ्या प्रमाणामध्ये होतात, त्या प्रमाणामध्ये संविधान गौरव महोत्सव अजूनही होताना दिसत नाही. आमचं म्हणणं आहे की या देशातल्या युवा पिढीने 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी संविधान स्वीकाराचा दिवस आणि संविधानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा दिवस या कालखंडामध्ये आपापल्या गल्लीमध्ये, आपापल्या गावामध्ये, आपापल्या शहरामध्ये संविधान गौरव महोत्सवाचा उपक्रम घडवला पाहिजे. आणि घराघरामध्ये संविधानाचं प्रास्ताविक वाचलं पाहिजे, घराघरामध्ये संविधान पोचलं पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये, महापालिकेमध्ये, वाचनालयामध्ये सर्वत्र संविधान पोचलं पाहिजे. कारण संविधानावर देश चालतो, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर देश चालत नाहीये. हे जे वास्तव आहे, हे वास्तव जरा नव्या पिढीनं नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि संविधानातलं तत्वज्ञान, संविधानातली जीवनमूल्ये स्वीकारून त्याच्या आधारे नव्या पिढीने आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जे वेगवेगळ्या स्वरूपाचे सुप्त गुण असतात, त्या सुप्त गुणांचा विकास संविधान मूल्यांच्या अंगानं केलं पाहिजे. म्हणजे कसं, ज्या तरुणाच्या, तरुणीच्या व्यक्तिमत्वात चित्र काढण्याचे गुण असतील, कौशल्य असेल, त्यांनी संविधान मूल्ये आपल्या चित्रातून चितारावीत. जे कविता करतात त्यांनी भारतीय संविधानावरती कविता केल्या पाहिजेत. जे चिंतन करतात त्यांनी भारतीय संविधानावरती निबंध लिहिले पाहिजेत. वेगवेगळे पैलू आहेत, 395 कलम आहेत आणि कितीतरी मूल्य आहेत भारतीय संविधानामध्ये, त्याच्यावरती लेखन केलं पाहिजे. अशा पद्धतीनं मग शिल्प काढण्याची कुवत ज्याच्यामध्ये असेल त्यानं शिल्प, संविधानाचा संदेश देणारं शिल्प तयार करावं. ज्याच्यामध्ये गायनाचे गुण असतील त्यानं भारतीय संविधानावरची गाणी गायली पाहिजेत. अशा पद्धतीच्या नवनिर्मिती करणाऱ्या, संविधानाचा प्रवाह, संविधान संस्कृतीचा प्रवाह खळाळता बनवणाऱ्या अशा प्रकारच्या नव्या सांस्कृतिक कृती या देशातल्या नव्या पिढीनं केल्या तर आपल्या देशामध्ये बुद्धिवादावर, विज्ञानवादावर, संविधान मूल्यांवर आधारलेली संपूर्ण भारतीयांची एक व्यापक अशा प्रकारची संस्कृती विकसित होऊ शकते. आणि ही संस्कृती विकसित करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नागरिकांची जशी आहे नव्या दिशा देण्याची, त्याचप्रमाणे तरुण वर्गाची जबाबदारी ही अधिक प्रमाणामध्ये आहे आणि ती जबाबदारी तरुण वर्गानं पार पाडली पाहिजे, असं माझं तरुण वर्गाला आवाहन आहे. 2003 मध्ये शैक्षणिक बाजारीकरणाविरोधात आपण एक ऐतिहासिक असा भव्य मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांवरती 6 गुन्हे दाखल झाले, जे आजपर्यंत निकाली निघले नाहीत. मग या बाबतीत आपण काय मत स्पष्ट कराल? 2003 साली नांदेड शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा युवा प्रबोधन मंचानं काढला होता. त्या दिवशी नांदेड शहर आणि त्यातलं संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र बंद होतं. हजारो विद्यार्थी त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हा मोर्चा शिक्षण क्षेत्रामध्ये जे प्रचंड किळसवानं बाजारीकरण झालेलं आहे, त्या बाजारीकरणाविरुद्ध तर होताच, परंतु त्याचबरोबर या मोर्चात आम्ही संविधान जागरणाच्या संदर्भातले आणि संविधानाच्या संदर्भामध्ये शासनानं जे कर्तव्य करणं गरजेचं आहे त्या कर्तव्याच्या संदर्भामधल्या देखील मागण्या त्यामध्ये आम्ही नोंदवलेल्या होत्या.
आणि त्याआधी जे आम्ही 2002चा संविधान गौरव महोत्सव घेतला, त्याआधी संविधान गौरवाच्या आधी सावित्रीबाई फुले अभिवादन यात्रा आम्ही काढलेल्या आहेत आणि नांदेड शहर मोठ्या प्रमाणामध्ये शहराच्या मुख्य रस्त्यावरून अनेक प्रकारच्या रॅल्या आम्ही काढल्या. मीडियाला देखील आम्ही या संदर्भामध्ये, संविधानाच्या संदर्भामध्ये आपण या संविधान संस्कृतीची दखल घेतली पाहिजे यासाठी वारंवार जाब विचारला, शासनाला जाब विचारला, मोर्चामध्येही या संदर्भामध्ये भूमिका घेतल्या. त्यांचा परिणाम असा झालेला आहे. प्रत्यक्ष परिणाम मी तुम्हाला सांगतो. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की 2002ला पहिला संविधान गौरव महोत्सव आम्ही घेतला. त्यावेळी संविधानाचं प्रास्ताविक पाठ्यपुस्तकात छापलेलं नव्हतं. त्यानंतरही अनेक वर्ष छापलं नाही. आम्ही पाठपुरावा करत राहिलो, शिक्षण मंत्र्यांना भेटत राहिलो, राष्ट्रपतींना पत्र पाठवत राहिलो, प्रधानमंत्र्यांना पत्र पाठवत राहिलो. मोर्चा काढला 2003चा आणि त्यामध्ये मुख्य मागणी होती की संविधानाचं प्रास्ताविक पाठ्यपुस्तकात छापा. मी मगाशी जसं म्हणालो, संविधानाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करा, संविधान जागरणाचे कार्यक्रम शासकीय पातळीवरून करा. त्याचा परिणाम झाला पुढे. 2006ला महाराष्ट्र शासनानं संविधानाचं प्रास्ताविक पाठ्यपुस्तकात छापलं. लाखो पाठ्यपुस्तकात छापलं गेलं. त्यानंतर 2008ला महाराष्ट्र शासनानं एक GR काढला की शासकीय कार्यालयामध्ये, शाळा महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा करावा. युवा प्रबोधन मंचानं मोर्चांच्या माध्यमातून, अनेक गोष्टींच्या माध्यमातून हे जे जागरण केलेलं होतं त्याचा हा परिणाम आहे. शासनानं ही दखल घेतलेली आहे. आणि त्या काळामध्ये आमच्यावरती चिडलेल्या प्रसारमाध्यमांनी वगैरे मंडळींनी, काही पोलिसांनाही फूस लावली असेल आणि त्यातून आमच्यावरती गुन्हे दाखल केले. ते गुन्हे खरं म्हणजे सामाजिक याच्या भूमिकांच्यासाठीचे गुन्हे होते. ते गुन्हे मागे घ्यावेत अशा प्रकारचे आदेश देखील शासनानं दिलेले आहेत वारंवार. परंतु ते आदेश देऊनही ते आमच्यावरचे गुन्हे आणखी काही इथल्या प्रशासनानं मागे घेतलेले नाही आहेत. काही हरकत नाही. आम्ही संविधान संस्कृतीसाठी शैक्षणिक बाजारीकरणाच्या विरुद्ध आणि समाजहिताच्या, समाजाला, देशाला पुढे नेणाऱ्या भूमिका आग्रहानं मांडतो आहोत आणि तो गुन्हा ठरवला जातो आहे. हे असं या ठिकाणी होतं आहे आणि ती एक नोंदच आहे. आम्ही केलेल्या संविधान संस्कृतीच्या, संविधान जागरणाच्या कामाची ती शासन दरबारी झालेली महत्त्वपूर्ण अशा प्रकारची नोंद आहे असं आम्ही समजतो. आणि नंतर अगदी अलीकडे 1-2 वर्षापूर्वी केंद्र शासनाला सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये काही प्रमाणात जाग आलेली दिसते आणि केंद्र सरकारनं देखील संविधान दिनाच्या दिवशी काही कार्यक्रम करणं, संविधानाचं प्रियांबल वाचून कार्यक्रम करणं वगैरे असे प्रकार सुरू केलेले आहेत. ते युवा प्रबोधन मंचाने केलेल्या जनजागरणाचा शासनावर हा परिणाम झालेला दिसतो, समाजावरही परिणाम झालेला दिसतो. नक्कीच. यावरून असं दिसतंय की जेवढा चांगला परिणाम समाजावरती झाला त्या तेवढ्याच प्रमाणामध्ये समाजाकडून विरोधी झालेला दिसतोय. चढउतार तर आले, पण ह्या कार्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वपूर्ण सहकार्य कोणाचे लाभले त्याची नोंद तुम्ही पुस्तकात किंवा त्याची नोंद तुम्ही घेतलेली आहे का? संविधान संस्कृतीचं, संविधान गौरवाचं, संविधान संस्कृती निर्माण करण्याचं आणि रुजवण्याचं काम एकट्या दुकट्या माणसाचं नाहीच आहे. बरोबर बरोबर. मी ती वैचारिक भूमिका मांडली, तात्विक भूमिका मांडली, त्याच्यासाठी पुढाकार घेतला. परंतु एकट्याने पुढाकार घेतला आणि सोबत कुणी कार्यकर्तेच नसतील तर ती चळवळ कशी काय पुढे जाऊ शकेल? युवा प्रबोधन मंचाच्या संविधान संस्कृती निर्माण करण्याच्या या चळवळीमध्ये प्रारंभापासून अनेक ध्येयवादी, निष्ठावान कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. अशा कार्यकर्त्यामध्ये मी शेकडो कार्यकर्त्यांची नावं यामध्ये आहेत. म्हणजे युवा प्रबोधन मंचामध्ये तर हजारो युवक काम करून गेलेले आहेत. पण काही अगदी कार्यकारिणीमध्ये, मुख्य कार्यकारिणीमध्ये असलेल्या नावांच्या मध्ये डॉक्टर राजेश्वर पालमकर आहेत, ॲडव्होकेट विजय गोनारकर आहेत, विलासराज भद्रे आहेत, VR आसोरे आहेत, कितीतरी विद्यार्थी आहेत. माझे प्रस्थापित मीडिया या कामाची तेवढी दखल घेताना आपल्याला दिसत नाहीये. परंतु प्रिंट मीडियानं आमच्या कामाची मोठ्या प्रमाणामध्ये दखल घेतलेली आहे. त्यामुळं प्रिंट मीडियाचं मी आभारच मानतो. म्हणजे जवळजवळ प्रस्थापित लोकमत असेल, सकाळ असेल, पुण्यनगरी असेल, देशोन्नती असेल, हे जी मराठी दैनिकं आहेत या सगळ्याच प्रमुख दैनिकांनी
इथलं प्रजावाणी असेल, गोदातीर समाचार असेल, सगळ्या दैनिकांनी आमच्या संविधान जागरणाची उत्तम रीतीनं दखल घेतलेली आहे. काही जणांनी अग्रलेख लिहिलेले आहेत, काही जणांनी स्तंभलेख लिहिलेले आहेत. प्रिंट मीडियाने नोंद घेतली, पण आपण आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून त्या सहकार्यांची किंवा त्यांनी केलेल्या सहकार्याची नोंद केलेली आहे का? आम्ही अनेक संविधान गौरव विशेषांक काढलेले आहेत, त्या विशेषांकामध्ये नोंद झालेली आहे. आणि मी स्वतः सातत्यानं लेखन करतो आहे. त्या लेखनामध्ये देखील त्याची नोंद होणारच आहे, होतच आहे आणि ती झालेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. नावे सांगितली तर बरे होईल. त्या पुस्तकांची पुस्तकं खरं म्हणजे यायची आहेत अजून. ती पुस्तकं माझी काही ललित लेखन आहे, त्या ललित लेखनामध्ये वेगळ्या पद्धतीनं ती मांडणी माझी झालेली आहे. परंतु वस्तुनिष्ठ पद्धतीचं जे लेखन येणार आहे त्या लेखनामध्ये त्याची नोंद आणखी मी केलेलीच आहे आणि ते प्रसिद्ध व्हायचं, आणखी लेखन भरपूर प्रसिद्ध व्हायचं आहे. नाही म्हणजे एवढ्या 22 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण नोंद कुठेतरी केली असेल असं मला वाटतं. केलेली ना, नोंद आहे ना, संविधान गौरव महोत्सवामध्ये विशेषांकामध्ये आमच्या विशेषतः त्याची नोंद आहे आणि ती कायमसाठी राहणार आहे. अनेक चळवळीमध्ये असं पाहायला मिळतं की जे सहकारी आहेत त्यांना प्रोत्साहन मिळलं नाही तर ते या चळवळीतून बाहेर पडतात. तसं तुमच्या चळवळीमध्ये काही झालं आहे का? तसं या युवा प्रबोधन मंचाच्या संविधान संस्कृतीच्या चळवळीमध्ये तसं झालेलं नाही, परंतु तशा प्रकारचा समज गैरसमज चळवळीमध्ये काम करणाऱ्या होऊ शकत असतो, होत नाही असं नाही. केंद्रस्थानी राहून जी व्यक्ती काम करत असते त्या व्यक्तीला कुणाचं कुठे किती योगदान आहे, कोणत्या काळात कुणाचं किती योगदान आहे हे माहीत असतं आणि त्यावेळी त्याची नोंद ही झालेली असते. ही काही राजकीय चळवळ नाही आहे, ही काही कुठलं लाभपद देणारी चळवळ नाही, तर ही राष्ट्र घडवणारी सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे. आणि सामाजिक सांस्कृतिक चळवळीचं मोल लोकांना नीटपणानं कळत नाही आहे. आणि मला असं वाटतं की ध्येयवादी, त्यागी, व्यापक जीवनविषयक दृष्टिकोन घेणाऱ्या माणसांची संख्या कोणत्याही कालखंडामध्ये तशी कमीच असते. आजही ती तशी मला कमीच दिसते, परंतु मुळीच नाही अशी नाही, अशा कार्यकर्त्यांची संख्या आहे आणि असे कार्यकर्ते निष्ठेनं काम करतायत आणि त्यांच्या कामाची नोंद योग्य पद्धतीनं युवा प्रबोधन मंच घेत आहे. संविधान गौरव महोत्सव या उपक्रमामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा होता? आपली समाजव्यवस्था पितृसत्ताक समाजव्यवस्था आहे आणि या समाजव्यवस्थेमध्ये मला हे मान्य करायला काही हरकत नाही की जेवढ्या प्रमाणात पुरुषांचा तरुणांचा सहभाग होता त्याच्या तुलनेमध्ये स्त्रियांचा सहभाग कमीच होता, तो वाढला पाहिजे. या निमित्तानं मी आपल्या देशातल्या महिला वर्गाला अशी विनंती करेल की आपणाला जे सन्माननीय स्थान आज मिळालेलं आहे, पुरुषांच्या बरोबरीचं स्थान भारतीय संविधानानं दिलेलं आहे, स्त्री पुरुष अशा प्रकारचा भेदाभेद करायचा नाही असा आदेश संविधानाचा आहे, म्हणून आता सन्माननीय जीवन स्त्रियांना मिळू लागलेलं आहे. हे लक्षात घेऊन आपल्या देशातल्या सगळ्या समूहातल्या स्त्रियांनी संविधान जागरणाच्या आणि संविधान संस्कृतीच्या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे मोठ्या प्रमाणात. अशा प्रकारचं मी एक आवाहन संपूर्ण महिला वर्गाला करतो. आपण ही चळवळ हातात घेतली तर यामागे तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळाला असेल, मग यामध्ये आपली पत्नी यांचा किती सहभाग आहे किंवा किती पाठिंबा मिळाला याबाबत आपण कुठे नोंद केली आहे? कार्यकर्त्यांची खंत आहे की आपण याबाबत दखल घेतली नाही. असं निष्कर्ष काढणं साहजिक आहे. एकूणच विशेषतः माझ्या पत्नीनं पडद्यामागचा कलाकार म्हणून या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान हे दिलेलं आहे. आणि माझा जरा स्वभाव असा आहे की आपणच आपल्याच माणसांचा गौरव करायचं, आपल्याच माणसांचा आपण
जास्त प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करायचं असं माझा स्वभाव नसल्यामुळे कदाचित त्यातून दुर्लक्ष देखील होऊ शकत असेल, हे मला मान्य करायला काही हरकत नाही. म्हणजे एक स्त्री म्हणून दखल घेणं आवश्यक आहे. दखल घेतलीच पाहिजे, कारण मी स्त्रियांच्या बाजूचाच अधिक आहे. पुरुषांच्या बाजूचा असण्यापेक्षा स्त्रियांच्या बाजूचाच मी आहे. आणि म्हणून असं जर कार्यकर्त्यांना मंडळींना वाटत असेल तर त्याची आणखी दखल मी नक्कीच घेईन. पण मला जर तो संकोच कदाचित वाटत असेल आणि संकोच वाटण्यामधून कदाचित दुर्लक्ष झालेलं आहे असा निष्कर्षसुद्धा त्यातून निघू शकत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये दुरुस्ती करणं काही गरजेचं असेल तर ती मी नक्की करेन. डॉक्टर अनंतराव सर, आपल्या लोकापेक्षा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपण संस्कृतीचे डबके प्रवाहित करण्याची दिशा या महत्त्वपूर्ण विषयावरती सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल लोकापेक्षा न्यूज आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. आजचा स्पेशल प्रोग्राम इथेच संपला. www.lokapeksha.com ला नक्की भेट द्या. यूट्यूबवर लोकपेक्षा न्यूज सर्च करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका आणि पाहत रहा निर्भीड, निपक्ष सोमवार ते शुक्रवार लोकपेक्षा न्यूज. धन्यवाद.